हॅलो फ्रेंड, इथे ठेवलेले कढई गरम होण्यासाठी आपल्याला करायचे तोंडला आणि बटाट्याची भाजी। कढईमध्ये पाणी पडलं। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया, जेवढं लागते तेवढं। तेल गरम झालेलं आहे, जिरे आणि मोहरी टाकूया। इथं कांदा चिरून आणि कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता टाकूया, लगेच कांदा टाकून घेऊया। एकजीव करूया। इथं स्वच्छ धुवून टोमॅटो घेतलेला आहे, एक मोठा थोडासा। इथे घेतलेलं आहे खोबरं, लसूण, अद्रक आणि थोडंसं तीळ आहे, ते टाकून घेऊया आपण। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया, एकजीव करूया। तोंडला आणि बटाटा टाकून घेऊया, एकजीव करूया। तिथे घेतलेले मसाले, हळद घेतलेली, मीठ घेतलेलं, तिथं लाल तिखट घेतलेलं, तिथं काळा मसाला घेतलेला, तिथं गरम मसाला घेतलेला। आता ते मसाला आपण टाकून घेऊया, एकजीव करूया। आता आपण झाकून ठेवूया एक 10 मिनिटासाठी वापरण्यासाठी भाजी। आता आपली पावभाजी भाजी छान असं तेल कडून सुटालेलं आहे, होत आलेले आहे। मुलांच्या डब्याला वगैरे देण्यासाठी चांगली भाजी आहे। छान अशी वाफ झसलेली आहे भाजीला। आपल्याकडे काही कोथिंबीर नाही आहे, पण मी ती कस्तुरी मेथी टाकते, अजून चव छान येते। तोंडला आणि बटाट्याची भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।